नमस्कार. आजचा विषय अब्जावधी खर्च करूनही जे मिळाले नाही ते ॲपलने मोफत मिळवलं. विमानतळावर प्रचंड गर्दी होती. कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकत होते. जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू बसमधून उतरला. पत्रकार धावत होते. फोटोग्राफर वेडेपिसे होऊन फोटो घेत होते. पण त्या दिवशी कोणाचंही लक्ष एका छोट्याशा गोष्टीकडे गेलं नाही. त्यांच्या कानात पांढरे इयरफोन होते. लोगो नव्हता, जाहिरात नव्हती, स्पॉन्सरशिप नव्हती. तरी जगभरातील लाखो लोकांनी एका सेकंदात ओळखलं, हे ॲपल एअरपॉड आहेत. आणि तिथून सुरू होते अब्जावधी डॉलरची मार्केटिंग शिकवण. बहुतेक व्यवसाय एक मोठी चूक करतात. त्यांना वाटतं जास्त जाहिरात इज इक्वल टू जास्त ब्रँड, जास्त फॉलोअर्स इज इक्वल टू जास्त यश, जास्त विजिबिलिटी इज इक्वल टू जास्त विक्री. म्हणून ते सतत पैसे खर्च करतात. ऍड्स, प्रमोशन्स, कॅम्पेन्स, ऑफर्स. पण एक प्रश्न ते विसरतात. जर तुमचा लोगो काढून टाकला तर लोक तुम्हाला ओळखतील का? मार्केटिंगचा खरा उद्देश दिसणं नाही, लक्षात राहणं आहे. हे ऐकायला साधं वाटतं, पण इथेच खेळ बदलतो. जगात हजारो इयरफोन्स आहेत, पण एअरपोर्ट्स दिसले की लोक नाव घेतात. का? कारण ॲपलने उत्पादन तयार केलं नाही, ॲपलने ओळख तयार केली. जेव्हा तुमचा प्रोडक्ट स्वतःची ओळख बनतो, तेव्हा लोगोची गरज राहत नाही. एका छोट्या गावात दोन बेकऱ्या होत्या. पहिली बेकरी रोज जाहिरात करत होती, बॅनर्स, पोस्टर्स, ऑफर्स. दुसरी बेकरी शांत होती, पण तिच्याकडे एक वेगळी गोष्ट होती. प्रत्येक केक एका खास पिवळ्या बॉक्समध्ये दिला जायचा. गावात कुठेही तो बॉक्स दिसला, लोक म्हणायचे, हा त्याच बेकरीचा आहे. काही वर्षांनी पहिल्या बेकरीने जाहिराती वाढवल्या, दुसऱ्या बेकरीने फक्त अनुभव सुधारला, आणि हळूहळू जाहिराती विसरल्या गेल्या. पण पिवळा बॉक्स लोकांच्या मनात राहिला. कारण लोक जाहिरात लक्षात ठेवत नाहीत, लोक वेगळेपणा लक्षात ठेवतात. जीवनात दोन प्रकारचे ब्रँड असतात. पहिले जे लोकांना दिसतात, दुसरे जे लोकांच्या मनात राहतात. पहिल्यांना सतत जाहिरात करावी लागते, दुसऱ्यांची ओळख लोक स्वतः करतात. हे फक्त व्यवसायात नाही, तुमच्या वैयक्तिक ब्रँडमध्येही आहे. तुम्ही खोलीत प्रवेश केल्यावर लोक तुम्हाला ओळखतात का, की तुमच्या अनुपस्थितही तुमच्याबद्दल बोलतात? हा फरक विसिबिलिटी आणि रिकग्निशन मध्ये आहे. आजच तीन गोष्टी करा. एक, तुमच्या व्यवसायातील एक सिग्नेचर इलेमेंट ठरवा. रंग, पॅकेजिंग, सेवा, अनुभव. स्वतःला विचारा, लोगो काढून टाकला तर लोक मला कशामुळे ओळखतील? पुढील 30 दिवस ग्राहकांना विसरता येणार नाही असा एक अनुभव द्या. कारण ब्रँड बनवायचा असेल तर दिसण्यापेक्षा लक्षात राहणं महत्वाचं आहे. धन्यवाद.